हाय गाईज, मी स्वराली आणि आम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये शिफ्ट झालं. इकडचं ॲटमॉस्फिअर तसं चांगलंच आहे तसं बघायला गेलं तर पण. आणि आज माझा मूड झालेला रील बनवायचा. ही आहे सारंगी, माझी बहीण, आणि तीच माझ्या रील बनवते जेवढ्या पण असतात तेवढ्या. आता खूपच दिवसापासून आम्ही एक पण रील नाही बनवली, म्हणजे मी नाही बनवली, ती रोजच बनवत असते. तिला काही कामधंदा नाही आहेत म्हणून. मी जवळपास 6-7 महिन्यापासून मी असं रील वगैरे शूट केलं नाही. सो आज माझं मन झालं की मी रील शूट करावं. त्यासाठी आम्ही असं सनसेटचाच पॉईंट बघत होतो आणि तो भेटला पण आज नेमकंच. रील वगैरे थोड्या बनवल्या पण ठीक आहे, अपलोड करेन नंतर ते. पण तुम्ही बघू शकता सूर्यास्त झालेला आहे आणि व्ह्यू बघा किती शांत आणि सुंदर असा व्ह्यू आहे. ही बघा, तरी आमच्याकडे पाहुणे आले. जवळपास आता 15 दिवस झाले आणि आम्ही खूप ठिकाणी फिरायला गेलेलो आणि अजून पण जाणार आहे. ती आता कधीपर्यंत राहते माहीत नाही. उद्याचं पण प्लॅन आहे बाहेर जायचं. जर आम्ही बाहेर गेले, रील बनवणार, अपलोड पण करणार, फोटोज काढणार. आम्हाला तर खूपच हौस आहे फोटो काढायची. त्यामुळे प्लीज गाईज, आम्ही आज पहिल्यांदा ब्लॉग बनवतो आहे. पण असं वाटत नाही, कारण का आम्ही रील्स वगैरे बनवतो नेहमी, फोटोज वगैरे पण काढतो. इकडे कसं मुंबईला आपल्या खूप गर्दी आणि लोकलचा तो प्रवास आणि खूप म्हणजे घाईघाईचं जीवन. इकडे तसं पूर्ण शांतता आणि लोकलला पण गर्दी नाही. असं वाटतच नाही की इकडे लोक आहेत की नाही. आणि सगळं म्हणजे एकदम असं मोकळं मोकळं. खूप असे बिल्डिंग्स वगैरे पण खूप असे दूर दूरच्या अंतरावर. हां, पण मुंबईसारखी मजा एवढी पण नाही आहे इकडे, पण ठीक आहे, इकडे पण छान आहे. आता सध्या आम्हाला वेळ लागेल खूप. हे बघा, हा आमच्या समोरच इकडे मस्त सनसेट, हे टॉवर आहे आणि इकडे खूप बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते आता तुम्हाला सध्या दिसणार नाही कारण त्याच साईडला सनसेट आहे. असं बघितलं तर तुम्ही सन किती छान दिसतोय नाही का. शांता शांता देखो यार, अभी हमारा मेकअप उतर रहा है. मैंने मेकअप पसंद नहीं, मैंने मेकअप नहीं किया. ये नेचुरल ब्यूटी है, नेचुरल ब्यूटी. इसकी देखो काली ब्यूटी.